सांगली महापालिकेत कोणतीही करवाढ नसलेले स्थायीचे 1173 कोटींचे बजेट महासभेला सादर. स्थायी सभापती अतुल माने यांनी 93 कोटींची महसुली वाढ सुचवत 1173 कोटींचे बजेट महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे केले सादर. सांगली, मिरज आणि कुपवाडच्या जनतेला दिलासा देणारे आणि कोणतीही करवाढ नसलेले स्थायी समितीचे 1173 कोटींचे बजेट आज महासभेला सादर करण्यात आले. स्थायी सभापती अतुल माने यांनी 93 कोटींची महसुली वाढ सुचवत 1173 कोटींचे बजेट महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे सादर केले. यावेळी आयुक्त सत्यम गांधी, उपमहापौर गजानन मगदूम, भाजपाचे गटनेते संदीप आवटी, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण उपस्थित होते. कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने सभापती अतुल माने यांनी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे स्थायी समितीचा अर्थसंकल्प सुपूर्द केला. यामध्ये 46 कोटी 30 लाखाची महसुली वाढ झाली आहे. 3ही शहरातील एक क्रीडांगण, व्यायामशाळा, वाचनालय विकासासाठी तरतूद करण्यात आली. कोणताही करवाढ नसलेला अर्थसंकल्प स्थायी सभापती अतुल माने तयार केला आहे. यामध्ये सांगलीच्या वैभवात भर पडावी अशी कामे सुचवण्यात आली असून सांगलीकर जनतेला ठोस काम आम्हाला दाखवायचे आहे आणि लोकांच्या गरजेनुसार आम्ही कामे करू अशी ग्वाही सभापती अतुल माने यांनी दिली आहे. आज महासभेमध्ये स्थायी समितीच्या वतीने तयार करण्यात आलेलं बजेट सादर करण्यात आलं. प्रशासनाच्या वतीनं 1065 कोटी रुपयाचं बजेट सादर करण्यात आलं होतं. त्यामध्ये आम्ही वाढ करून 100 कोटी 93 कोटीची वाढ करून 1173 कोटीचं बजेट आम्ही आज महासभेला सादर केलं. त्यामध्ये 46 कोटी 30 लाख रुपयाची महसुली वाढ आम्ही आज यामध्ये केलेली आहे. त्यामध्ये सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील क्रीडांगणांचा विकास असेल, व्यायामशाळांचा विकास असेल, वाचनालय असतील, याचा विकास करण्यासाठी आम्ही तरतूद केलेली आहे. त्याचप्रमाणे सांगली शहरामध्ये कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, त्यासाठी व्हर्टिकल प्रेशर पंपाच्या बसवण्याच्या दृष्टिकोनाने आम्ही त्याचीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. सांगली ही नाट्यपंढरी आहे. या नाट्यपंढरीमध्ये मदनभाऊ पाटील महाकरंडक स्पर्धा याच्या आधी होत होत्या, पण त्या काही कारणास्तव बंद झाल्या होत्या. त्या देखील आम्ही पुन्हा चालू करण्याच्या दृष्टिकोनातून त्याचीही बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सांगली, मिरज, कुपवाड शहर या ठिकाणी तिन्ही शहरांच्या प्रवेशद्वाराच्या ठिकाणी कमानी मोठ्या उभा करण्यासाठी आम्ही बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. सांगली शहरातील मोक्याच्या जागा विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उभा करण्याचा आमचा मनोदय आहे. त्यासाठी देखील तरतूद करण्यात आलेली आहे. शहरातील सांगली, मिरज, कुपवाड शहरातील मेन 80 फुटी 100 फुटी रस्त्यांच्या कडेला जे महापालिकेचे ओपन स्पेस असतील त्या ठिकाणी महापालिकेच्या आर्थिक स्तोत्रामध्ये वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही फूड पार्क त्या ठिकाणी उभा करण्यासाठी आमचा मनोदय आहे. त्याचप्रमाणे हनुमाननगर येथे नवीन नाट्यगृह उभारणी करण्यासाठी आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या माध्यमातून 29 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. त्याची देखील आम्ही थोड्या दिवसामध्ये भूमिपूजन करून या ठिकाणी ते देखील काम चालू करणारे एक सांगली शहराच्या नाट्यपंढरी म्हणून ओळखली जाते. त्या दृष्टीने चांगला उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.